नमस्कार. मी प्राध्यापक सचिन गरुड. इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये पदवी व पदव्युत्तर विभागामध्ये इतिहास हा विषय शिकवतो आणि या व्यतिरिक्त भारतीय इतिहास आणि संस्कृती, सामाजिक चळवळींचा अभ्यास हा माझा व्यासंगाचा विषय राहिलेला आहे. आज आपण क्रांतिसिंह नाना पाटील आणि लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या समाज परिवर्तक अशा महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा करणार आहोत. अ, मला असं आज आवर्जून सांगायचं आहे, की आजचा जो कालखंड आहे, तो थोडा वेगळ्या पद्धतीनं जरा विपरीत परिस्थितीमधनं आपण जाताना दिसतोय. की जी आजची तरुण पिढी जी आहे, जी तरुण मुलं आहेत, ती फार मोठ्या प्रमाणामध्ये अ, उजव्या शक्तींकडं, की जी विध्वंसक अशा पद्धतीचं, फॅसिस्ट अशा पद्धतीचं एक प्रकारचं संस्कृतीकारण, समाजकारण करते आणि त्याचबरोबर राजकारणसुद्धा ते करते. अशा एका टप्प्यावर ही सगळी तरुण मुलं जास्तीत जास्त सहभागी झालेली दिसतात, असं एक सकृतदर्शनी असं चित्र दिसतंय. परंतु दुसऱ्या बाजूला जे खऱ्या अर्थानं जनतेचे प्रश्न आहे आणि जनतेच्या प्रश्नाला केंद्रीभूत करून काम करणाऱ्या ज्या काही परिवर्तनवादी संघटना आहेत किंवा ज्या म्हणता येतील की अगदी डाव्या चळवळी असतील, समाजवादी चळवळी असतील किंवा आंबेडकरी चळवळी असतील, यांचे जे काही चळवळीचे कार्यक्रम आहेत, की अभ्यास वर्ग असतील, कदाचित शिबिरं असतील, त्यानंतर व्याख्यानांचे कार्यक्रम असतील, अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये हे जे काही तरुण मित्र आहेत, यांचा ओघ फारसा वाढताना दिसत नाही. आणि ही सगळी तरुण मंडळी जी आहे, ती ज्या प्रमाणामध्ये एखाद्या डाव्या किंवा आंबेडकरी चळवळीच्या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे आणि स्वतः सर्जनशील पद्धतीने सहभागी व्हायला पाहिजे, असं चित्र दिसत नाही. असं म्हणण्यामागं माझा एक महत्त्वाचा उद्देश असा आहे, की काळाच्या टप्प्यामध्ये जर आपण इतिहासाची पानं जर उलगडली, तर आपल्याला लक्षात येईल, की 70च्या दशकामध्ये आणि 80 पर्यंत भारताच्या इतिहासामध्ये, विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा जो तरुण वर्ग होता, हा वेगळ्या पद्धतीनं विद्रोह आणि बंड करून उभा राहिलेला दिसतो. त्या काळामधली बदललेली एकूण सगळी जागतिक परिस्थिती म्हणजे अगदी भांडवलशाहीची परिस्थिती असेल किंवा भारतामध्ये ज्या पद्धतीनं हरित क्रांती झाली आणि त्या हरित क्रांतीचे जे काही लाभ व्हायला पाहिजे होते, ते संपूर्ण शेतकरी, कष्टकरी आणि तळागाळातल्या समाज घटकांना झाले नाही. अशा कालखंडामध्ये जे विशिष्ट सदन वर्गालाच त्याचे फायदे झाले. जी काही औद्योगिक क्रांती झाली आणि तिचा जो काही व्याप वाढला, त्या औद्योगिक क्रांतीतनं जे काही लाभ तळापर्यंत कष्टकरी समुदायांपर्यंत पोहोचायला पाहिजे, ते झालेले दिसत नाही. अशा सगळ्या असंतोषाच्या, अस्वस्थतेच्या कालखंडामध्ये जो नवीन तरुण वर्ग भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी दुसरी तिसरी पिढी होती, जी शिक्षित म्हणून पण होती, जी अर्धशिक्षित होती, अशा सगळ्या तरुण वर्गांचा एक विद्रोह 70च्या दशकामध्ये उभा राहिला. आणि हा जो विद्रोह उभा राहिला, त्यांनी अनेक चळवळींना मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग देऊन त्या चळवळी चा विकास केलेला दिसतो. म्हणजे मार्क्सवादी चळवळीमध्ये नव्यानं वैचारिक आणि ज्याला ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करणारी एक मोठी फळी त्या कालखंडामध्ये उभी राहिली. समाजवादामध्ये म्हणजे समाजवादी चळवळींमध्ये उभी राहिली. आंबेडकरी चळवळींमध्ये उभी राहिली. म्हणजे डाव्या चळवळींमध्ये विशेषतः मार्क्सवाद्यांमध्ये वेगवेगळ्या फळी, वेगवेगळे गट-तट अत्यंत क्रिएटिव्ह पद्धतीनं काम करत होते. आणि त्यानंतर आंबेडकरी चळवळीमध्ये सुद्धा तरुणांचा विद्रोह उभा राहिला, की ज्याला दलित पॅन्थरच्या एक देदीप्यमान पर्वाच्या निमित्तानं
म्हणजे पर्वाच्या निमित्ताने आपण बघतो. तर हा सगळा जो काही तरुणांचा विद्रोह आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमधला ओघ जो होता, तो 70 आणि 80च्या दशकामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचं सर्वंकष पद्धतीचं सामाजिक, राजकीय, आर्थिक बदलांचे असे संदर्भ त्याच्यामध्ये दिसतात. मग याची तुलना करताना ज्याला पोस्ट ग्लोबलायझेशन जागतिकीकरण आल्यानंतर आता वेगवेगळ्या पिढ्यांचा उल्लेख केला जातो, की जिला झेन जी जनरेशन म्हटलं जातं किंवा आणखी अलीकडची एआय आल्यापासनं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं तांत्रिक युग आल्यापासूनची एक वेगळी अशी पिढी आलेली आहे आणि ही पिढी आणि 70ची पिढी याची जर तुलना केली तर आपल्याला फार मोठा तफावत दिसते. एक मोठी पिढी जी सुरुवातीची आहे ती सामाजिक परिवर्तनाच्या, सामाजिक मुक्तीच्या लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेली दिसते आणि त्यानंतर जागतिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाज परिवर्तक चळवळी हळू-हळू कमकुवत होत गेल्यानंतर हा तरुणांचा प्रवाह आटल्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणूनच ह्या चळवळी आटलेल्या आपल्याला दिसतील आणि आता ह्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये हे तरुण चळवळींकडं येण्यासाठी डाव्या चळवळींनी एक नवे किंवा आंबेडकरी चळवळींनी एक नवे प्रयोग करण्याची गरज आहे असं जरी म्हटलं तरी हे तरुण अजून मोठ्या मध्ये आता अत्यंत बिकट अशी परिस्थिती असताना सुद्धा येताना दिसत नाही. या उलट मात्र असं चित्र दिसतं की ज्या प्रतिगामी शक्ती आहेत आणि त्यांनी जे देशात आणि राज्यामध्ये जे उजवं धर्मांध जातीवादी जाती अस्मितेचं असं जे राजकारण सुरू केलंय, समाजकारण म्हणता येणार नाही त्याला, एक विकृत असं ज्याला म्हणूया एक सामाजिक असा पांडा पाडलेला आहे. या सगळ्या सामाजिक आणि राजकीय आघाड्यांवर उजव्या शक्तींकडं तरुणांचा फोर्स बळलेला दिसतो आणि तो सर्व जातीय आहे. परंतु या सगळ्या तरुणांच्या डोक्यामध्ये हे सगळं भरवण्यामध्ये जो एक बुद्धिजीवी वर्ग आहे तो देखील यांचा प्रतिगामी उजवा ज्याला ब्राह्मणी भांडवली बुद्धिजीवी वर्ग आहे तो वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मुखाने पुस्तकांखेरीज सिनेमातनं, कलेच्या वेगवेगळ्या माध्यमातनं आणि त्याचबरोबर तो नवीन आलेला हा जो काही नव आधुनिक मीडिया आहे की जो ज्याला व्हॉट्सॲप, फेसबुक, पूर्वीचं ट्विटर ज्याला नंतर एक्स म्हटलं गेलं, असा एक सोशल मीडिया आहे. या मीडियामध्ये कार्यरत किंवा त्याच्यात गुंतलेला दिसतो आणि मग त्याची संपर्काची भाषा किंवा त्याचा काय म्हणूया एक भावनांक म्हणून भावनिक आणि बौद्धिक अशी जी एक नाळ जोडली गेलेली आहे ती वेगळ्या एका तंत्राशी जोडली गेलेली आहे. हे तंत्र सुद्धा वेगळं आहे आणि 70च्या दशकामध्ये सुद्धा एक वेगळं तंत्र आहे. तरी देखील आपल्याला एक सामाजिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे. किती जरी मोठ्या प्रमाणामध्ये अगदी तळापर्यंत मुलांच्या हातामध्ये, तरुणांच्या हातामध्ये मोबाईल आलेला असला तरी त्याची सामाजिक आणि इतर परिस्थिती किती बदललेली याच्याकडे जर आपण लक्ष वेधलं तर लक्षात येईल आपल्याला की ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये आणि मागासलेल्या ग्रामीण भागांमध्ये त्यांची जी आर्थिक सामाजिक स्थिती आहे ती फारशी बदलली नाही, उलट ती अधिक बदतर वाईट होत गेलेली दिसते. अशी परिस्थिती असताना देखील ह्या तरुणांच्या हातामध्ये जो काही मीडिया आलेला आहे आणि त्याच्यातनं त्याचा एककल्ली विचार करता येत नाही. त्या मीडियातनं, सोशल मीडियातनं त्यांना जे काही मिळतंय ते मोठ्या प्रमाणामध्ये एका बाजूला डिबेटच्या स्वरूपामध्ये, वादांच्या स्वरूपामध्ये, चर्चेच्या मतभेदांच्या स्वरूपामध्ये त्यांच्यापर्यंत बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीचे भान देणारे, राजकीय परिस्थितीचे भान देणारे असं काही ना काही आशय
असे काही ना काही संदर्भ त्यात उपलब्ध आहेत. पण त्याही व्यतिरिक्त जे काय म्हणूया नियोजन पूर्वक असे प्लान केलेले असं एक जे काही कुप्रबोधन आहे. कुप्रबोधन या अर्थाने म्हणतो, की ज्याच्यामध्ये तुमची प्रवृत्ती, तुमचे विचार, तुमचा कल घडवला जातो आणि अशी एक यांत्रिक स्थिती, नवयांत्रिक स्थिती ही ज्याला अल्गोरिदम असा नावाचा प्रकार म्हटला जातो. तो ह्या सोशल मीडिया आणि याच्यानं दिसतोय. त्यामुळं ह्या तरुण वयामध्ये की जिथं अत्यंत तरल भावना असतात आणि अगदी काय म्हणूया नव्या पद्धतीची बुद्धिमत्ता तयार होत असते. अशा सगळ्या तरुण मुलांचा कल ह्या तंत्राच्या माध्यमातनं फॅसिस्ट धर्मांध आणि जातीय अशा कुप्रबोधनाकडे वळवला जातो. याला इंग्रजी भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर कदाचित ती टर्म चुकीची असेल. तिला बोलतात टेक्नोफॅसिझम. हा टेक्नोफॅसिझम जो आहे तो एकाच वेळी वरच्या उच्चभ्रू वर्गांना तो जसा फायद्याचा असतो आणि तो खालच्या समाज घटकांना की ज्यांच्यामध्ये संघर्ष होऊन क्रांतीची परिस्थिती निर्माण होऊ नये आणि अधिक परिवर्तनाभिमुख असं वातावरण निर्माण होऊ नये याच्यासाठी वरचा जो बुद्धिजीवी वर्ग आणि तंत्रशहांचा वर्ग जो असतो तो तळाकडच्या सगळ्या तरुण पिढीला एक एजन्सी म्हणून अशा पद्धतीनं बघतो की तो त्याचं मेंदू नियंत्रण करतो आणि मग त्याला त्या AI किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातनं त्याला जे काही फीडिंग देतं आणि मग त्याच्यावर जी ही तरुण मुलं अडकून पडतात, गुंतलेली असतात, त्याच्यामुळं त्यांचे कल बदलतात आणि मग हा एक सर्वात मोठा धोका तयार होतो की ही मुलं त्या तांत्रिक खेळण्यात अडकून पडतात आणि मग एक जिवंत संवाद असणाऱ्या ज्या जुन्या पॅटर्नच्या ज्याला लोकमाध्यमाच्या म्हणजे माध्यमाच्या किंवा सामाजिक संवादातल्या ज्या काही एक पॅटर्न असतो त्याच्याकडे जाताना ही मुलं दिसत नाही. अशा वेळेस ह्या तरुण मुलांना आपल्याला ह्या चळवळीकडे जर आणायचं असेल तर याचे काही महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होते. पहिली गोष्ट म्हणजे की ह्या मीडियामध्ये AIमध्ये सामाजिक परिवर्तनाचं स्थान काय असणार आहे याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आपल्याला काही प्रमाणामध्येच आपल्याला त्याचा हस्तक्षेप करून आपल्याला समांतर मीडिया, समांतर अशी प्रबोधनाची चळवळ ह्या मीडियातनं आपल्याला चालवता येऊ शकते. याची एक मोठी शक्यता या तांत्रिक पटलावर आपल्याला दिसते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा साम्राज्यवादी किंवा नवभांडवलशाहांना, कॉर्पोरेट भांडवलशाहांना फायद्याचं असेल तेव्हाच या तंत्राच्या बद्दलचा समाज परिवर्तक अवकाश ते नियंत्रित किंवा संकुचित करू शकतात. म्हणजे काय करतात की त्यांना जर आवश्यक वाटलं तर त्या पद्धतीनं ते अल्गोरिदम सेट करून अनेक गोष्टी घडवू शकतात. म्हणजे असं घडलंय की अमेरिकेमध्ये ट्रम्पसारखा अत्यंत म्हणजे अमेरिकेच्या परंपरेत न शोभणारा अविवेकी असा आक्रमक फॅसिस्ट पद्धतीचा राष्ट्राध्यक्ष निवडून आणताना असं म्हटलं गेलं की अमेरिकेतला तरुण वर्गावर एक प्रकारचं या तंत्रानं गारुड केलं आणि अशा प्रकारचा गैरप्रचार करून त्या तरुण मुलांची मतं बनवणं, त्यांचे कल तयार करणं, त्यातनं ट्रम्पनं आपली सत्ता काबीज केलेली आहे. असं एक म्हणजे जागतिक पातळीवर दिसतंय आणि भारतात देखील मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये असं दिसतंय की काँग्रेस असेल किंवा इतर विरोधी पक्ष असतील यांची तांत्रिक बाजू सुरुवातीपासनं अत्यंत कमजोर राहिलेली आहे. आपल्याला हे लक्षात येईल की संघ आणि भाजपनं मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मीडियाचा वापर अत्यंत कुशलतेनं आपल्या सत्ता वर्चस्वाच्या वाढीसाठी केलेला दिसतो आणि मग त्यांनी ज्या पद्धतीचे प्रयोग केलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं भांडवलशाहांशी हातमिळवणी केलेली आहे. म्हणजे समजा नावच घ्यायचं जर झालं, अडाणी असेल, अंबानी असेल,
यांचं जे एक भांडवली वर्चस्व निर्माण करणं, ते वाढवणं आणि त्याचबरोबर या पद्धतीची एक तंत्रज्ञानात्मक रचना उभी करणं, की ज्यातनं हा संघर्ष कुठं थोपवला जाऊ शकतो, अशा पद्धतीची एक मीडियाची रचना किंवा ज्याला आपण म्हणू सोशल मीडियाची रचना आणि मग त्याच्यामधनं त्यातला जो आय-टी सेल आहे, त्याने त्यामध्ये काही पेरायचं, त्यात चर्चा पुढं आणायच्या, त्याच्या भोवतीच सगळं लक्ष केंद्रित करायचं आणि महत्त्वाचे मूलभूत जीवनाचे मुद्दे गायब करायचे किंवा परिघावर न्यायचे किंवा ते पूर्णपणे दुर्लक्षित करायचं, असं एक राजकारण सुरू झालेलं आहे. मला महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं असं मांडायचा आहे, की ह्या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, की ह्या तरुण मुलांचं एक वेगळ्या पद्धतीनं प्रबोधन व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला एक 2 पर्याय दिसतात. पहिला मुद्दा दिसतो, की आपल्याला ह्या मीडियामध्ये हस्तक्षेप करून आपला एक स्पेस वाढवत नेला पाहिजे किंवा एआय किंवा आलेली जी नवतंत्र संपर्काची तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये आपला एक महत्त्वाचा एक अवकाश आपण काबीज करत तो विस्तारला पाहिजे, की ज्याचा संबंध आपल्याला समाज परिवर्तक चळवळींसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. आपल्याला प्रचार करता येईल, आपल्याला त्याच्यातनं एक नवनिर्मिती करता येईल. तर ही एक शक्यता तंत्रज्ञानाच्या पातळीवर आहे. तंत्रज्ञान हे ज्यांच्या ताब्यामध्ये असतं ते त्यांच्या हेतूनुसार, त्यांच्या हितसंबंधानुसार त्याचा वापर करू शकतात, अशी एक शक्यता आहे. त्यामुळं आपल्याला एक मर्यादित पातळीवर ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल. माझ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की जी लोकमाध्यमं आहेत, मी जेव्हा 70च्या पिढीचा उल्लेख केला, तेव्हा लोकमाध्यम काय होती किंवा सत्यशोधक चळवळ जेव्हा उभी राहिली, ब्राह्मणेतर चळवळीचं राज्यकारण सुरू झालं आणि आंबेडकरी चळवळ आली, तेव्हा त्यांच्याकडं अशा पद्धतीचा मीडिया होता का? तर त्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला लक्षात येईल, की त्यांनी स्वतःचे वृत्तपत्र काढलेले होते आणि त्या कालखंडामध्ये ते जे काही वृत्तपत्रातनं बोलत होते, त्या वृत्तपत्रांमध्ये जे प्रश्न मांडले जात होते, त्या ज्या समुदायांशी ते बोलत होते, ते शिक्षणात मोठ्या प्रमाणात आलेले नव्हते, ते निरक्षर होते. तरी देखील म्हणजे उदाहरण द्यायचं झाला तर बाबासाहेब आंबेडकरांचा मूक नायक पेपर जेव्हा सुरू झाला 1920च्या दरम्यान, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जिथं-जिथं मूक नायक गेला, त्या वाड्या-वस्त्यांवर, शहरांमध्ये, नगरांमध्ये जो काही पूर्वीचा अस्पृश्य दलित समाज जो घटक होता, त्याच्यामध्ये निरक्षरता जास्त होती. अशा वेळेस मूक नायक एखादा शिक्षित माणूस तो अनेक वाचून इतर समुदायांना त्याचा विचार विनिमय किंवा चर्चा घडवून आणत होता. म्हणजे चळवळी बांधण्यासाठी मीडिया आणि लोकमाध्यमांचा कसा उपयोग होतो, त्याच्यातलं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आणखी आपल्याला सांगता येईल, ते असं आहे, की जेव्हा सत्यशोधक चळवळ उभी राहिली, तेव्हा त्यांनी आपल्या समाजातील बहुजन जाती जमातीतले जे माध्यमं होती, जी पारंपरिक मौखिक माध्यमं होती, त्याचा मोठा वापर केला. म्हणजे तमाशाचा वापर केला. तमाशाचं रूपांतर सत्यशोधक चळवळीने जलशांमध्ये केलं आणि नंतर अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि गवाणकर किंवा आंबेडकर चळवळीतले वामनदादा कर्डक आणि इतर मंडळी यांनी याचं स्वरूप तमाशाकडून लोकनाट्य मंडळांकडं, लोकनाट्यच्या परिवर्तनवादी कला माध्यमांकडं नेलेलं दिसतं. तर ही जी माध्यमं आहेत, याचं परिवर्तन घडवणं, त्याच्यामध्ये नवीन आशय आणणं, त्याचा फॉर्म बदलणं, ह्या प्रक्रिया सत्यशोधक चळवळीमध्ये, फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये घडलेल्या दिसतात. आता हेच तुम्हाला किंवा अनेकांना हे असं दिसेल, की भारत स्वतंत्र झाल्यानंतर डाव्या चळवळीने लाल बावटा पथक सुरू केलेलं होतं
आणि आंबेडकर उत्तर जी आंबेडकर चळवळ उभी राहिली तिच्यामध्ये आंबेडकरी जलसा उभा राहिलेला दिसतो. यांच्याकडं तंत्रज्ञान कमी होतं. तंत्रज्ञान म्हणजे रेडिओवर फार कमी प्रमाणामध्ये तुम्हाला सत्यशोधक जलसे किंवा अण्णाभाऊ साठेंचं लोकनाट्य किंवा आणखी या मीडियाचा वापर कमी झालेला दिसेल. आंबेडकरी चळवळीमध्ये तर फार कमी त्याचा वापर झाला. कारण ह्या मीडियांचा जो काही आवाका होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला जात नव्हता. कारण तो प्रस्थापित जातीवर्ग जे होते त्यांच्याकडे रेडिओ किंवा प्रसाराची माध्यमं होती. मग अशा वेळेस हे लोक माध्यमातनं लोकांपर्यंत चळवळ आणि आपलं म्हणणं घेऊन जात होते. असं एक चित्र दिसतंय. तेच पॅन्थरच्या कालखंडामध्ये सुद्धा दिसतं, की पॅन्थरच्या कालखंडामध्ये सुद्धा जी काही माध्यमांची चळवळ होती ती थेट लोकांशी संबंधित होती. म्हणजे सभा असतील, मोर्चे असतील, लोकांना संबोधित करणं असेल, वाड्या-वस्त्यांवर जाऊन याच्यामध्ये कला माध्यमांचा जलशांचा पण संदर्भ येतो आणि कार्यकर्ते आणि नेते यांनी वापरलेले जे माध्यम होतं ते सामाजिक प्रत्यक्ष लोकांना भेटून सभा आणि मोर्चे किंवा निदर्शनं किंवा शिबिरं किंवा अभ्यास वर्ग असा एक संबंध होता. हा संबंध आत्ताच्या पोस्ट ग्लोबलायझेशनमध्ये जागतिकीकरण झाल्यानंतरच्या 20 वर्षामध्ये 2 दशकांमध्ये बदललेला आहे. म्हणजे हे सामाजिक संबंध सुटे-सुटे झालेले. हा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. त्याच्यामुळे कडे पोहोचण्यासाठी एकाच वेळी जसा हा तांत्रिक माध्यमाचा मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर जुनं जे काही म्हटलं जातं मौखिक आणि जे लोकमाध्यम आहे त्याला सोडून देता कामा नये. कारण या माध्यमांचा संबंध जिवंत मानवी संबंधांशी जसा आहे त्याचबरोबर हे माध्यमं जी आहेत ती आजही भारत मोठ्या प्रमाणामध्ये जाती व्यवस्थेमुळे, वर्ग व्यवस्थेमुळे किंवा पितृसत्ताक समाजामुळे विषमतेच्या अनेक अशा पातळ्यांवर जगतोय. आणि मग अशा कालखंडामध्ये अत्यंत दूर ज्याला तंत्रज्ञान वंचित असलेला मागासलेला जो समुदाय आहे त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी ही लोकमाध्यमं अत्यंत उपयुक्त आहेत. आणि मग ह्या लोकमाध्यमांचा उपयोग आजही तो महत्त्वाचा आहे. परंतु तो असा सुटा करता येणार नाही. कारण समजा आपल्याकडं जर का आत्ताचं माध्यम आलं महत्त्वाचं तांत्रिक म्हणजे आपल्याकडं समजा आपण असं म्हणूया की आपल्याकडं यूट्यूबचं माध्यम आहे, आपल्याकडं रेकॉर्डिंगचं माध्यम आलं आहे. तर आपण ह्या गोष्टींचं रेकॉर्डिंग करून त्याचा प्रचार करू शकतो, त्याचा व्याप वाढवू शकतो आणि हे भविष्यातल्या इतिहासाच्या मांडणीसाठी सुद्धा उपयुक्त असू शकतं. असा एक महत्त्वाचा ज्याला म्हणता येईल दूरगामी असा एक परिणाम करणारा तंत्रज्ञानाचा इफेक्ट म्हणजे याचा सरळच संदर्भ असा आहे की लोकमाध्यमं, मौखिक माध्यमं आणि नवे तांत्रिक माध्यमं यांचा परस्पराश्रयी आणि परस्पर जोडून घेणारा संबंध आहे. याचा उपयोग आपल्याला सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये केला पाहिजे आणि आत्ताची जी काही स्थिती आहे तिच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल ह्या तांत्रिक माध्यमांचा राहील आणि त्याचबरोबर ह्या तांत्रिक माध्यमातनं आपल्याला तरुण वर्गाला किंवा आणखी जनसमुदायाला सामाजिक जिवंत संबंधांमध्ये आणणं गरजेचं आहे. म्हणजे मी अत्यंत उपासानं म्हणणार नाही की कोणीही फेसबुकवर राहून व्हॉट्सॲपचे ग्रुप काढून मेसेज पाठवून किंवा ऑनलाईन भाषणं करून चळवळ चालू शकत नाही. एका पातळीपर्यंत आपण संबोधित करू शकतो, चर्चा करू शकतो, संवाद करू शकतो, मतभेद व्यक्त करू शकतो, तिथपर्यंत हे माध्यम उपयोगाचं आहे. परंतु समाजामध्ये मूलगामी बदल जर घडवायचा असेल तर हे जे काही आभासी म्हणजे मीडिया जो तयार झालेला आहे या आभासी मीडियातनं बाहेर पडून आपल्याला जिवंत मानवी समुदायामध्ये प्रवेश केला पाहिजे.
ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला आजच्या काळामध्ये करावी लागणार आहे. आणि मग ह्या गोष्टींचा संदर्भ मी एका महत्त्वाच्या औचित्यपूर्ण घटनेशी जोडतो आणि मग मी माझं मनोगत हे थांबवतो. महत्त्वाचा मला हा भाग आत्ताच्या निमित्ताने सांगायचा आहे, की सध्या आपण जर बघितलं तर क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील यांच्या जयंतीचं हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि नुकतीच कॉम्रेड लोकशाहीर थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती होऊन गेलेली आहे. ह्या दोघांच्या निमित्तानं आणि येऊ घातलेली 15 तारखेला 15 ऑगस्टला वामनदादा कर्डक यांची जयंती आहे. ते आंबेडकरी पर्वातले मोठे भीमशाहीर आहेत. तर ह्या तिघांच्या संदर्भात मला एक महत्त्वाची गोष्ट ज्याला काय म्हणूया लोकसंवाद करण्यासाठी माध्यमं आणि त्याची परिणामकारकता या विषयाच्या अनुषंगाने मला अधोरेखित करायची आहे. मला अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल एक गोष्ट आपल्याला सांगता येईल, की अण्णाभाऊ साठेंनी जसं साहित्य लिहिलं तशी लोकशाहिरीचा विकास केला. हा लोकशाहिरीचा विकास करताना ती जी काही मौखिक आणि लोकमाध्यमांची परंपरा आहे तिचं स्वरूप बदललं. थोडक्यात जर बघायचं जर झालं तर भारतीय जाती व्यवस्थेमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये तमाशाची परंपरा ही दलित कष्टकरी जातींमध्ये आहे, ज्याला महारामांगांचा तमाशा म्हटला जातो. अण्णाभाऊंना तो जातीगत संस्काराचा वारसा, कलेचा वारसा मिळालेला आहे आणि तोच पूर्वाश्रमीचे महार नवबौद्ध म्हणजे आपण म्हणू वामनदादा कर्डक यांनाही मिळालेला आहे. यांनी तो बदलत्या परिस्थितीमध्ये तो कसा समाज परिवर्तनाचा माध्यम म्हणून वापर केला, विनियोग केला, याच्याकडे आपलं लक्ष वेधण्यासाठी मी हा मुद्दा अधोरेखित करतो. की वामनदादा कर्डकांनी गीतं जरी लिहिलेली असली, लिखित जरी असली तरी त्याचं संप्रेषण, त्याचं कम्युनिकेशन जे होतं ते जलशाच्या फॉर्ममध्ये लोकांच्या मध्ये जाऊन केलेलं होतं. आणि त्यामुळं वामनदादांचा जलशा आणि आंबेडकरी चळवळीचा विचारांचा आणि लढ्याचा विकास याचं एक नातं तयार होतं. तसंच कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या लाल बावटा पथकाचं कार्य जे आहे ते याच पद्धतीनं होतं, की त्यांनी जी काही शाहिरी केली, जे वग लिहिले, जे लोकनाट्याच्या स्वरूपात पुढे आले, त्यांनी एक मोठं प्रबोधन घडवलं, जे डाव्या चळवळीतलं कामगार, शेतकरी, कष्टकरी वर्गाचंच प्रबोधन घडवलं. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एक वेगळं योगदान दिलं. यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या कडं जो वारसा होता तो एकाच वेळी दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातनं आलेली त्यांचं भाषिक संस्कृती म्हणजे सत्यशोधक चळवळ असेल, वारकरी परंपरा असेल आणि इथं असलेल्या जातीय परंपरा असतील, यातल्या समाज परिवर्तक सकारात्मक परिवर्तनांचा म्हणजे ह्या देशी परंपराचा त्यांनी जी काही सांगड घातली ती जागतिक दर्जाच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट प्रवाहाला ते जोडून त्याचा विकास केला. हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमांच्या विकासामध्ये दिसतं. तेच तुम्हाला क्रांतिसिंह नाना पाटलांच्या संदर्भात सुद्धा बघता येईल. क्रांतिसिंह नाना पाटील जे आहेत त्यांनी जे माध्यम वापरलं ते सभा घेत आणि ती ज्या पद्धतीनं सभा घेत त्या सभेमध्ये नाना पाटील हे थेट लोकांशी बोलत, समुदायांशी बोलत आणि ती जी समुदायांची भाषा होती ती ग्रामीण महाराष्ट्रातली मराठी होती, ज्याला कुणबाऊ मराठी म्हटलं गेलेलं आहे. अशा भाषेमध्ये ते संवाद करत आणि ती भाषा थेट लोकांच्या हृदयाला आणि बुद्धीला भिडत होती. आणि त्यामुळं क्रांतिसिंह नाना पाटील ज्या पद्धतीनं लोकसंवादाचं माध्यम म्हणून जे काही प्रबोधन करत होते त्याचा प्रभाव इतका जबरदस्त होता की त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्यांनी प्रतिसरकारची चळवळ केलेली असू देत किंवा समाज सुधारणेची चळवळ केलेली असू दे किंवा त्याचबरोबर
त्यांनी केलेली डावी चळवळ असू दे किंवा त्याचबरोबर त्यांनी लढवलेले शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न असू दे, या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांचा हा महत्त्वाचा भाग जो राहिलेला आहे, तो मौखिक संवादाच्या रूपामध्ये राहिलेला आहे. आणि मग त्यांनी जनतेशी जो संवाद साधला, तो लोकभाषेतनं साधलेला आहे आणि त्या लोकभाषेची परिणामकारकता अत्यंत प्रभावी राहिलेली आहे. मला ह्या तिघांमध्येही ते दिसतंय. म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्येही ते दिसतंय. ते डाव्या चळवळींमध्ये अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या माध्यमातनं ते दिसतंय आणि त्यामुळं ते परिवर्तक चळवळी वेगानं विकसित करू शकले. त्यांना वेगवेगळे काय म्हणूया वळण देऊ शकले, त्यांची परिणामकारकता वाढवू शकले, हे दिसतं. आता याच्या मागचा एक तत्वज्ञानाचा बिंदू देखील आपण लक्षात घेतला पाहिजे. तो असा आहे, की अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिसिंह नाना पाटील ह्या दोघांची घडण जरी सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळींच्या वारशातनं जरी झालेली असली, तरी ते डाव्या चळवळीमध्ये वाढलेले आहेत. आणि डाव्या चळवळीमध्ये वाढत असताना जिला वर्गीय तत्वज्ञान म्हणतात, त्या वर्गीय तत्वज्ञानाच्या आधारानं लढत असताना भारतीय समाजामध्ये असलेली जी जरट व्यवस्था आहे, जाती व्यवस्था, ती जाती व्यवस्था मोडण्यासाठी म्हणजे वर्गाच्या पलीकडे जाऊन मूळ जाती व्यवस्था मोडून मग एक वर्गीय क्रांती करण्यापूर्वी जे काही एक प्रबोधन आणि लढे उभे केले पाहिजे, त्याच्यासाठी संघर्ष करताना वर्ग आणि जातीचा विचार करून आणि स्त्रियांच्या शोषणाचा विचार करून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड नाना पाटील यांनी एक प्रयोग केलेला दिसतो आणि त्याचा विकासही केलेला दिसतो. तो भूमिहीनाच्या लढ्यात असेल आणि वेगवेगळ्या नंतरच्या स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये केलेल्या शेतमजूर शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये तो दिसेल. असाच एक वेगळा प्रवाह आंबेडकरी चळवळीमध्ये सुद्धा झालेला आहे. त्यामुळं आज महत्त्वाची गोष्ट मला ह्या माध्यमाच्या निमित्तानं बोलता येईल, ती अशी आहे, की अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जो काही एक चळवळीचा विकास केला, त्याच्यासाठी जी लोकमाध्यमं वापरली, ती लोकमाध्यमं त्यांनी परिवर्तनशील पद्धतीनं आशय देऊन ती विकसित केली आणि त्या पद्धतीनं ती घडवत नेली आणि त्या चळवळी घडवल्या. त्यावेळेचे सगळे तरुण जे स्त्री पुरुष होते ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडं आकर्षित झाले आणि त्यांची सगळी ऊर्जा ह्या चळवळीमध्ये केंद्रीभूत झाली आणि त्यातनं ह्या चळवळी वाढत गेल्या आणि त्यांचा प्रभाव तितक्याच ताकदीनं तो वाढत गेलेला दिसतो. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट मला या निमित्तानं सांगायचं आहे. मला एक ह्या गोष्टीचा समारोप करताना मुद्दाम मी नाना पाटलांच्या भाषण शैलीचा उल्लेख करेन. नाना पाटलांची भाषण शैली जी होती, ती अत्यंत ग्रामीण पद्धतीची होती आणि ती सरळ लोकांच्या हृदयाला हात घालणारी होती. ते ज्या पद्धतीनं म्हणजे एखादा प्रकांड पंडित असतो, बुद्धिजीवी जे असतो, तो ज्या पद्धतीनं प्रमाण भाषेमध्ये, परिभाषेमध्ये बोलत असतो, त्याच्यामुळं लोकांपर्यंत, तळापर्यंत पोचायला त्याला उशीर होतो किंवा त्याला खूप वेळ लागतो आणि त्याची परिणामकारकता चटकन प्रभावीपणे पुढे येताना दिसत नाही. पण अण्णाभाऊ साठ्यांच्या शाहिरीमध्ये ती लोकभाषा, ती परिणामकारकता दिसते. तशीच ताकदीची परिणामकारकता नाना पाटलांच्या भाषण शैलीमध्ये दिसते. मला म्हणजे गमतीनं नाना पाटलांच्या भाषणाचा एक उतारा आठवतो आणि मी तो सांगण्याचा प्रयत्न करतो, की एका भाषणामध्ये नाना पाटलांनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या भ्रष्टाचाराचं आणि विकृत राजकारणाचं आणि आपले सामाजिक आर्थिक प्रश्न का सुटत नाही याच्याकडे निर्देश करताना एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आणि तो मुद्दा त्यांच्या बोलीभाषेमध्ये त्यांनी अत्यंत उपमा आणि वेगळ्या पद्धतीनं तो जोडून सांगितला. त्यांनी असं म्हटलं, की
महाराष्ट्राचं किंवा भारताचं राज्य कसं चाललेलं आहे, तर त्यांनी 2 शब्द वापरले. त्याला शब्द वापरला एकाला शब्द वापरला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हे भाषण त्यांनी सांगलीमध्ये मुख्यमंत्री असतील वसंतदादा पाटलांच्या समोर केलेलं आहे. त्या भाषणामध्ये ते असं म्हणतात, की आपला सगळा जो कारभार आहे, तो सगळा खादी आणि खाकीनं चाललेला आहे. आता खाकी हे जे वस्त्र आहे, खाकी हा जो गणवेश आहे, तो पोलिसांचा आहे आणि खादी हा भारतीय पुढाऱ्यांचा गणवेश आहे. ही दोन्ही ज्या जमाती आहेत, हे दोन्ही जे समाज घटक आहेत, हे कसे अ, भ्रष्ट आणि विकृत झालेले आहेत आणि त्यामुळे भारतीय राजकारणाची आणि समाजकारणाची कशी कोंडी झालेली आहे, हे नाना पाटील त्या भाषणामध्ये सांगतात. आणि मग ते गमतीनं असं म्हणतात, की पोलीस जे आहेत म्हणजे खाकी जे आहेत, ते अगदी उच्चार करताना ते म्हणायचे खाकी, खाकी म्हणजे खाकी म्हणत असताना ते म्हणायचे, की पोलीस म्हणजे खाकी, पोलीस म्हणतोया खाकी आणि पुढारी म्हणतोया खादी म्हणजे खा आधी. म्हणजे दोघांमध्येच खाण्याचं किंवा ज्याला म्हणतोय, की दोघांमध्येच मिळून मिसळून खाण्याची ही जी काही प्रवृत्ती आहे, तिला खादी आणि खाकी अशा उपमामध्ये नाना पाटील बोलताना दिसतात आणि ते खूप उद्बोधक आहे. ते फार मनोरंजक, उपहासात्मक आहे. हे एक नवीन असं काय म्हणूया भाषण शैलीचं वैशिष्ट्य आहे. जे शाळा कॉलेजमध्ये मुलांना प्राध्यापक, शिक्षक भाषण करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धांना पाठवतात, तेव्हा त्यांच्या उच्चारांवर काम करून घेतात, देहबोलीवर काम करून घेतात. तेव्हा एका यांत्रिक, कृत्रिम पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना वक्ता म्हणून घडवलं जातं. हे खूप म्हणजे शोचनीय आहे. पण जेव्हा मला नाना पाटलांची भाषणं वाचायला मिळाली, तेव्हा मला लक्षात आलं, की नाना पाटलांच्या स्टाईलनं विद्यार्थ्याला भाषणं करता येऊ शकतात. अत्यंत नैसर्गिक पद्धतीनं, अत्यंत बोली भाषेमध्ये, अगदी त्या देहबोलीमध्ये सुद्धा. नाना पाटलांची देहबोली वेगळी असायची आणि लोकशाहीर म्हणून वामनदादा कर्डकांची आणि अण्णाभाऊ साठे, अमर शेखांची देहबोली अत्यंत वेगळी असायची. ती लोकांना चटकन आकर्षून घ्यायची आणि ती खिळवून देखील ठेवायची दीर्घकाळ. तर आत्ताच्या ह्या कालखंडामध्ये हे थोडंसं अशक्य वाटेल कारण आत्ताचा जो मीडिया आहे, मोबाईलसारखा फोन आहे, तो आपलं अटेन्शन जे आहे, ते फार काळ टिकू देत नाही. परंतु ते वाढवण्याची जबाबदारी आपल्या समाज परिवर्तक चळवळींची आहे. जर का काही सेकंदाचे व्हिडिओ स्किप करून आपण पटकन दुसऱ्या व्हिडिओकडे जात असेल, आपण फार मोठं Facebook किंवा सोशल मीडियावर लिहिलेला आर्टिकल दीर्घकाळ वाचू शकत नसेल, तो थोडाच वाचून नंतर वाचू किंवा स्किप करत असू. तर याचा अर्थ सरळच आहे, की आपलं अटेन्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये तरुण मुलांचं अटेन्शनावर भांडवलशाहीनं आणि इथल्या प्रस्थापित जाती व्यवस्थेनं घाला घातलेला आहे आणि एक प्रकारची पूर्वीची जी ज्ञानबंदीची अवस्था जी आहे, ती वेगळ्या स्वरूपामध्ये आता उभी राहिलेली आहे. अशा वेळी ह्या मुलांना किंवा ह्या मुलींना आपल्याला एका नव्या काय म्हणूया एका पर्वाकडं आणायचं असेल, तर त्यांचं अटेन्शन घडवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर म्हणजे त्याला थोडक्यातच मानसशास्त्राच्या भाषेमध्ये असं म्हणतात, की तो बुद्ध्यांक घडवला पाहिजे, IQ घडवला पाहिजे. पण त्याचबरोबर नुसता IQ घडवून चालणार नाही, तर तो EQ घडवला पाहिजे म्हणजे इमोशनल क्वॉशंट भावनांक घडवला पाहिजे. या दोन्ही गोष्टी घडवण्यासाठी आपल्याला विविध वेगवेगळे प्रयोग करावे लागतील आणि हे प्रयोग अत्यंत सूक्ष्मतम पातळीवर मायक्रो लेव्हलला जाऊन करावे लागतील. इतके बारकाईने करावे लागतील. त्याच्यामुळं आत्ताच्या चळवळींची कोंडी जर फोडायची असेल, तर आपल्याला आपले पूर्वसुरी, आपले जे महामानव आहेत, आपले जे कोणी थोर स्त्री-पुरुष आहेत, ज्यांनी चळवळी केलेल्या आहेत, ज्यांनी योगदान दिलेले आहे, त्यांनी त्या त्या काळामध्ये त्यांचा मीडिया कसा वापरला,
त्यांनी त्यांची भाषा कशी वापरली, त्यांनी तात्कालिक प्रश्न कोणते घेतले, दीर्घकालीन प्रबोधन करताना तात्कालिक प्रश्नाशी ते जोडून कसे घेतले आणि ते सतत संपर्क करताना संघटन कसे करत राहिले, याचा व्यापक विचार करावा लागेल आणि त्या दृष्टीनं आपल्याला ही सगळी बांधणी करावी लागेल असं मला वाटतं. क्रांतिसिंह नाना पाटलांची दोन सुंदर आणि उद्बोधक भाषणं आहेत. त्यातले काही महत्त्वाचे भाग मी वाचतो. ते अत्यंत उपहास, गर्भ आणि ज्याला मूळ लोकांच्या हृदयाला भिडणारी अशी जी मराठी बोलीभाषा आहे त्यातनं ते केलेलं आहे. पहिलं एक जे भाषण आहे ते जे नाना पाटलांनी केलेलं आहे त्याचा संदर्भ भ्रष्टाचार आणि राज्याचा जो कारभार आहे त्याच्या संदर्भात आहे. नाना पाटील त्या भाषणामध्ये त्यांच्या इरसाल बोलीमध्ये असं म्हणतात, "दोन खाती हायती राज्यात, एक पोलीस खातं आणि दुसरं मुलकी खातं. याशिवाय तर राज्य चालत नाही. त्याच्या हे काय खातं तर हे पोलीस खातं आणि दुसरं त्याच्या ड्रेसचं नाव आहे खाकी. खाकी अरे खाकी, अरे खाकी. काय खायचं ते खाकी आणि देशभक्तांच्या म्हणजे पुढाऱ्यांच्या कापडाचं नाव आहे खादी. आधी खा मग घरला जा. अरे काय खाताय, जरा बेतानं खावा. अरे तुम्ही बी आमचं हायसा, जरा बेतानं खावा. कोण हायगाय करत नाही. दोघं बी खात्यात. बांधवांनो, तुम्ही वेळीच जागे झाला नाहीत तर ही खाकी आणि खादी तुमची विल्हेवाट लावल्याशिवाय राहणार नाही." हे एक महत्त्वाचं भाषण आहे. ते फार मजेदार आहे. दुसरं जे नाना पाटलांचं भाषण आहे त्याच्यामध्ये त्यांनी समाजवादाची व्याख्या केलेली आहे. ती सुद्धा अशाच बोलीभाषेमध्ये कुठलीही परिभाषा न वापरता सोप्या सुगम पद्धतीनं लोकांच्या हृदयाला भिडेल आणि पटकन समजेल अशी केलेली आहे. मी त्याचा एक उतारा देखील वाचतो. नाना पाटलांचं भाषण. "यो माझा समाजवाद आहे. माझा समाजवाद सोपा आहे. लय अवघड नाही. त्याला पुस्तक लय चाळायचं काम नाही. एक घर आहे, त्या घरामध्ये एक मालक राहतोया. त्यो मालक इतकं खातोया की दिवसभर त्याचं पचन होईना झालंय. रात्री झोप येईना आणि सारखं इकडचं तिकडचं इकडं त्यो करतोया आणि जवळ बसलेल्याला सांगतंय, मला काय झोप येईना झाली आहे. का? लय काम केलंस होय. मग औषधं घेतोया, गोळ्या खातोया, मग कसं तरी झोपतोया. सकाळच्या पारी म्हणतोया, मला रातभर झोप नाही. तसंच त्याच्या खाली पडवीला एक जण निजलाय, त्याला बी झोप नाही. त्याला का झोप नाही? दिवसभर काम नाही, मनगट ताठ आहे, पण रोजगार नाही, पोटाला नाही. पाणी पिऊन शान काय झोप लागतीये होय. त्याला बी झोप नाही आणि याला बी झोप नाही. आम्ही म्हणतो ही दोघं आपलं शेजारी आहे ती. दोघांना बी झोप आली पाहिजे. पण दोघांना बी कशी झोप येणार? चांगला तज्ज्ञ डॉक्टर बोलवायचा, त्याला सांगायचं या दोघांची परीक्षा करा. जो जास्ती खातोया गरजेपेक्षा त्याचं कमी करा आणि ज्याला गरजेपुरतं मिळत नाही त्याला ते उरलेल्या देऊया. म्हणजे दोघांना बी झोप लागल. याला म्हणतात समाजवाद. ह्यो माझा समाजवाद आहे.